1984 साली साहिरच्या कवितेचे इंद्रधनुष्य असा लेख होता. एका बाजूस कलावंताची स्वयंकेंद्रित आत्मपूजक वृत्ती, चिरंतन दुःख, एकाकीपणा आणि दुसऱ्या बाजूस समाज आणि जगाचे वास्तव्य भान या दोन टोकांवर साहिरच्या कवितेचे इंद्रधनुष्य उभं आहे. म्हणून त्यांच्या कवितेत दुःखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या अशा अनेक भावनांच्या छटा आपल्याला दिसतात. त्याचा प्रत्यय नयादूरच्या या गाण्यातून आपल्याला येतो. असं म्हणतात की कभी कभी मध्ये साहिरचा दिवाही विझण्यापूर्वी तेजाने झळाळून चमकला होता. साहिरचं एक अप्रतिम गीत दो पहलू वाला आहे. पहिल्या गाण्यात कवी म्हणतो की मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है.
पुढे जाऊन तो म्हणतो की कल और आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, मुझसे बेहतर सुनने वाले. उद्या माझ्यानंतर अनेक शब्दप्रभू येतील, रसिक येतील, जगाने काय म्हणून माझी आठवण ठेवावी असे लिहिणारा साहिल दुसऱ्या त्याच्या पहलूमध्ये असं म्हणतात की मैं हर एक पल का शायर, मैं हर एक पल का शायर हूँ और एक पल मेरी कहानी है, हर एक पल मेरी हस्ती है, हर एक पल मेरी जवानी है. रिश्तों का रूप बदलता है, रिश्तों का रूप बदलता है, बुनियादें खत्म नहीं होती, ख्वाबों की और उमंगों की मियादें खत्म नहीं होती. साहिल गेला, त्याच्या जागी दुसरे शायर आले, पण आमचे साहित्य असलेलं नातं मात्र बदलत नाही. ते बदलणार पण नाही, ते एका घट्ट निवेने बांधलं गेलंय. ऐकूया मैं पल. गदी मांडगुळकरांना वर्णमालेतलं कुठलंही अक्षर वर्जन होतं आणि म्हणून गदिमांनी अत्यंत प्रवाही लेखन केलं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ळ हे अक्षर. ळचं यमक साधत त्यांनी घन निळा हे अत्यंत सुंदर गाणं लिहिलं. या गाण्यातील धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज कोघळे हा अत्यंत तरल आणि सुंदर प्रसंग आहे. पण याच प्रसंगावर गदिमांनी मल्हारी मार्तंड या सिनेमामध्ये चक्क एक सवाल जवाब दिलेला आहे आणि त्यावर ते म्हणतात की धूळ उडाल्याच्या विषाने, धूळ उडाल्याच्या विषाने राधा डोळे सोळी ग, फुंकरीचे मग निमित्त काढून जवळ ये वनमाळी ग. जसं गदिमांचं
जन्मशताब्दी वर्ष आहे, तसंच माणिकबाईंचंही जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांना आमच्या सगळ्यांकडनं एक आदरांजली.
सुवासनी चित्रपटात गदिमांनी एकाहून एक सुंदर गीतं लिहिली. त्यातीलच एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर करत आहोत. या गाण्यात नायिकेच्या मनातला आनंद आणि अधीरता, तिचे नाक येणार, तिला भेटणार, पण त्यातील ओढ आणि प्रेम अत्यंत संयत शब्दात गदिमांनी मांडलेले. ते म्हणतात, आली फुलून गात्रे, आली फुलून गात्रे, ये प्राण मोचनात, सारे मुहूर्त आले एकाच खुल्या मनात, धारेत अमृताच्या, धारेत अमृताच्या, गेला भिजून माथा, येणार नाथ आता येणार. Ah
शिवाजीराव भोसले यांनी गदिमाला विचारलं, कसं काय सुचतो तुम्हाला इतक्या सहज? तर त्यावर गदिमा म्हणाले, तांबडं कसं फुटतं सहज तसंच. मला असं वाटतं की त्यांच्या नावातच गजानन होतं. गजानन म्हणजे शुद्ध जाणीव आणि सरस्वती म्हणजे माया. ती त्यांच्या समोर हात जोडून उभी होती आणि म्हणूनच त्यांना हे सगळं शक्य झालं. गदिमांच्या काव्यातही सहज साधे रोजच्या वापरातले शब्द इतक्या मार्मिकरित्या येतात की तिथे दुसऱ्या शब्दाचा विचारच आपण करू शकत नाही. कवितेतील शब्द आपल्याबरोबर सुख घेऊन येतातच आणि आपल्याला सुखद अनुभवही देतात.
मी रियाज करायला कंटाळा पण हा मला रोज सकाळी करायला लावतो. येऊन गाऊन दाखवतो आणि करायलाच लावतो मला कंपल्सरी. आमच्या शेजारच्या लावणी हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. पारंपरिक गाणं, नृत्य आणि अदाकारी यांचा संगम आहे. लावणीमध्ये लास्य रसाचं दर्शन घडवणारं शृंगारिक मिश्रण असतं. गनिमतच्या कारकिर्दीची सुरुवातच मुली मेळ्यांमधनं झाली आणि त्यामुळे लोककलाचे अनेक प्रकार त्यांनी खूप जवळून पाहिले होते आणि त्यांना ती अनुभवण्याची पण संधी मिळाली. गनिमांना कुठलाही गीत प्रकार वर्जन असल्याने त्यांनी अनेक लावण्या रचल्या. लाखात अशी देखणी या चित्रपटातलं एक लावणी आपल्यासमोर सादर करतेच नाही.
कलाकारांची ओळख करून घेऊया. प्रथम उत्तम संवादी वादक आणि उत्तम गायक अमित दांडेकर. अमित दांडेकर यांचं प्राथमिक शिक्षण सुब्रमणी पंडित महेश कुलकर्णी यांच्याकडे झालेलं आहे आणि अजूनही ते त्यांच्याकडे शिकत आहेत. काही वर्ष आजीपासून श्रीयुत सुरेश वाडकर यांच्या संस्थेमध्ये ते शिकवत होते आणि आता त्यांचे स्वतःचे क्लासेस आहेत. माझ्या मागे कीबोर्डवर आहे प्रणव कौलगुड. प्रणव कौलगुड हे BE इलेक्ट्रॉनिक्स आहेत. संगीताचं शिक्षण त्यांनी श्री दिलीप अमृते यांच्या गॅलेक्सी म्युझिक अकॅडमीमध्ये घेतलेलं आहे. ते लाईव्ह शोज करतात. म्युझिक अरेंजिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिकचं त्यांचं प्रशिक्षण सध्या चालू आहे. तबल्यावर साथ करतायत शशांक पडवळ. शशांक पडवळ यांचं तबल्याचं शिक्षण मार्तेकर काकांकडे झालं असं मगाशीच वैद्यने सांगितलंय. त्याशिवाय श्रीकांत शर्मा यांच्याकडे ढोलक तर पंडित राजाराम जामसंडेकर यांच्याकडे ढोलकीचं शिक्षण त्यांचं चालू आहे. मागे आणखी एक पर्कशनिस्ट आहेत श्री विजय देसाई. विजय देसाई हे उत्तम पर्कशनिस्ट आहेतच त्याबरोबरच ते उत्तम सिंगर सुद्धा आहेत आणि गेली 30 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्ता जिने पतंग उडवला ते स्नेहा महाले. स्नेहा महाले माझाच पतंग कटला. कम्प्युटर इंजिनियर झालेली आणि तिचं स्वतःचं बुटीक आहे. मागे बसलेली वृषाली संत ती पण इंजिनियर आहे. त्याशिवाय तिने संगीत विशारद श्रुती गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली केलं. तिने सोलापूर युनिव्हर्सिटीतनं MA इन म्युझिक केलं आणि त्या वर्षीची ती गोल्ड मेडलिस्ट आहे. आता तिथे सध्याचं शिक्षण ती पुढे शिकते ते गीता संगीता देशपांडे यांच्याकडे चाललं. माझी बालमैत्रिणी तिला सुबोधिनी म्हणते आणि वैदेही गोडसे ही व्यवसायाने BCom LLB टॅक्स कन्सल्टंट आहे ती आणि लॉयर सुद्धा आहे. वैदेहीचं संगीत विशारदचं शिक्षण श्रुती गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. त्याशिवाय तिने नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला सुभदा जाधवकर यांच्या मार्गदर्शनाखाली. सुगम संगीताचं तिचं भाग्य इतकं मोठं आहे की तिला पंडित यशवंत देव यांचं मार्गदर्शन सुगम संगीतासाठी लाभलं आहे आणि आता मनीषा मुलेंद्र जोशी यांच्याकडे तिचं सुगम संगीताचं शिक्षण चालू आहे. एक महत्त्वाची ॲडिशन मी तिला पाठवली होती ती विसरले सांगायला. सध्या असं झालं आहे की क्लासिकल तर थोडंसं आता सबसाईड झालं आहे कारण ऑब्वियसली वेळ नाही आहे. पण सध्या माझं गाणं चालू राहिलं ते एका व्यक्तीमुळे चालू राहिले आणि ते आहे शोभा केळकर. हो येस आय एम व्हेरी कराओकेचं मार्गदर्शन ती शोभा केळकर मॅडमकडनं घेतली आणि त्या स्वतः क्लासिकल सिंगर असल्यामुळे म्हणजे जनरल कराओकेचं चित्र एवढं काही बरं नाही आहे खरं सांगायचं. पण शोभाताईंचं मार्गदर्शन इतकं चांगलं आहे. स्वतः क्लासिकल सिंगर असल्यामुळे आमच्या त्या कराओकेच्या आमचा जो क्लब आहे त्याच्यात गाणारा प्रत्येक जण सुरात तालाला परफेक्ट आहे आणि त्याचं केवळ आणि केवळ श्रेय शोभाताईंना जातं. आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझी इंट्रोडक्शन पूर्णच होणार नाही. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडनं राहिलं सांगायचं
क्षिती गोडसे, सुबोधिनी चिखली. गर्भातच तिने असताना संगीताचं शिक्षण आईकडनं घेतलेलंच आहे. त्याशिवाय विदुषी श्रुती गोखले, अनुजा वर्तन आणि विनय राजवाडे यांच्याकडे तिचं गायन शिक्षण झालेलं आहे. याशिवाय तिने BSc फूड अँड न्यूट्रिशन मधलं केलेलं आहे आणि तिचं स्वतःचं पाचपाखाडीला फिटनेस सेंटर आहे. इंट्रोडक्शन करायचं राहिलं. एक तर संगीता राजपाटकर, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ही माझी बालमैत्रीण. 1ली ते 4थी आम्ही एका शाळेत शिकलो. त्यानंतर मी शाळा बदलली, पण मैत्री तशीच राहिली आमची. ती आता जरी आमच्याबरोबर निवेदन करत असली तर ती फार हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. तिने पण मास्टर इन कम्प्युटर सायन्स केलेलं आहे. 10 वर्ष लेक्चररशिप केली आहे. क्लासिकल गाते ती स्वतः उत्तम. संवादिनी वादन म्हणजे हार्मोनियम मध्ये एक्सपर्ट आहे. कथ्थक नृत्य शिकली आहे. हा, म्हणून मी म्हटलं हरहुन्नरी व्यक्ती. तिने सुगम संगीत अलंकार केलेला आहे आणि आत्ता तिने लेटेस्ट काहीतरी जॉईन केलं आहे. मला अजून कळलं. हार्मोनियमचं काय? बॅचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स करते मी सोमय्या कॉलेजमध्ये हार्मोनियममध्ये. तर हे तिचं लेटेस्ट शिक्षण चालू आहे आणि आम्हाला तिचे अशीच वर्षानुवर्ष साथ लावेल अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच. आणि